मुख्याध्यापक मोहन मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न। चुकारवाडी, सावरगाव, मसलगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक कार्य। निलंगा तालुक्यातील मसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रेणापूर तालुक्याचे सुपुत्र मोहन श्रीपती मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळा रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी लातूर येथील विश्व पॅलेस येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। शिक्षण क्षेत्रात जवळपास 4 दशकांच्या काळात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुख्याध्यापक मोहन मोरे यांच्या कार्याचा यावेळी विविध मान्यवरांनी गौरव केला। मोहन मोरे हे दिनांक 30 जून 2026 रोजी नियत वयोमानानुसार वयाच्या 58व्या वर्षी 38 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले। आपल्या सेवा काळात त्यांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शाळांचा सर्वांगीण विकास आणि प्रभावी प्रशासन यासाठी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कार्य उभं केलं आहे। या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद पुलारी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून रेणापूर पंचायत समितीचे सभापती मोनिकाताई रवी सूर्यवंशी, उपसभापती शरद दरेकर, जिल्हा परिषद लातूरचे उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी, शासकीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडचे प्राचार्य मारुती सलगर, निलंगा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी चंद्रहास म्हेत्रे, पानचिंचोली येथील केंद्रीय मुख्याध्यापक ज्ञानोबा साबणे, मनसे नेते रवी सूर्यवंशी, सुदर्शन माने, पडिले सर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोहन मोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांच्या सहकार्यांनी, मित्र परिवाराने तसेच माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक आठवणींना उजाळा दिला। विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतातून मोरे यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला। मोहन मोरे यांनी आपल्या सेवा काळात चुकारवाडी, सावरगाव, मसलगाव आदी ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत राहून शाळांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्ता आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले। शाळेतील भौतिक सुविधा वाढवणे, शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे, पालक व ग्रामस्थांचा सहभाग वाढवणे तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली। त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद लातूरच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाचा गौरव मानला जातो। अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले असून आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक विद्यार्थी त्यांना आपल्या यशाचे प्रेरणास्थान मानतात। अध्यक्षीय भाषणात अरविंद पुलारी यांनी मोहन मोरे यांचे कार्य शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। शिक्षक म्हणून तसेच मुख्याध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले। त्यांच्या कार्यातून नव्या पिढीतील शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। प्रमुख पाहुण्यांनीही आपल्या मनोगतातून मोरे यांच्या प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता, कार्यतत्परता आणि नेतृत्व गुणांचा गौरव केला। शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। यावेळी मोहन मोरे यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव कथन करताना सहकारी शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळणे हे आपल्या आयुष्यातील मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले। या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।